नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडपेंडी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वाटीवर, लागेल तेवढं आपण घालणार आहोत। कांदा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, ठेचलेला लसूण आहे, जिरे, हळद, मोहरी आणि हिंग आहे। आता आपण लोखंडी तव्यात तेल घालून घेणार आहोत। तेल आपण 2 चमचे घातलेले आहे। ह्याच्यात तेल चांगलं तापू दे। तेल चांगलं तापत आलेलं आहे। मोहरी थोडी घालून घ्यायची। मोहरी तडतडली की आपण जिरे घालणार आहोत। मोहरी तडतडली, आता जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले, हिंग घालायचं, थोडा कांदा घालून घ्यायचा, लसूण, मिरची सगळं एकत्र परतून घ्यायचं आहे। कांदा असा छान भाजून घ्यायचा आपल्याला, जास्त गुलाबी नाही करायचा। आपल्याला हळद घालून घ्यायची, हळद परतली आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखट परतून झालं की आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मसाला वगैरे सगळं शिजवून घ्यायचं। जेवढं आपल्याला हवं तेवढंच घालायचं। उकडपेंडी तुम्ही कणकेची, ज्वारीच्या पिठाची, डाळीच्या पिठाची, कशाचीही करू शकता, बाजरीच्या पिठाची करू शकता। आता याला उकळी येऊ द्यायची, मीठ घालायचं आहे आपल्याला, मीठ थोडं घालून घ्यायचं। हे बघा आता उकळी आलेला आहे, मसाला आपला शिजतो। मसाला म्हणजे आपला घरगुती मसाला, शिजतो। आता ह्याच्यात आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे, थोडं थोडं घालत जायचं। चमच्याने आपल्याला असं ढवळत राहायचं। बघा आपली उकडपेंडी आता तयार झालेली आहे। त्याच्यावर आपण मस्त असा कच्चा कांदा आणि कोथिंबीर भरपूर घालून द्यायचा। बघा आपली ते उकडपेंडी तयार झालेली आहे, कच्चा कांदा आणि कोथिंबीर ओढून घातलेली आहे। आंब्याचं करम, कच्च्या आंब्याचं करम केलेलं आहे, काकडी आहे। अगदी रुची वाढवणारे पदार्थ आहेत, लाजवाब आहेत। तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, भाकरी चपाती सोबत। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा, कमेंट करून सांगा मला कशी झालेली आहे।